तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर आजचा दिवस थोडासा खास आहे कारण आज आहे माझा बड्डे आणि दिवसभरामध्ये मी आज काय काय करणार आहे असं काही खूप स्पेशल नाही करणार आहे, पण जे पण काही करणार आहे आज तर मी तुमच्यासोबत ते शेअर करणार आहे. सो नो कुकिंग डे. दिवसभर मी आज काहीच कुकिंग करणार नाही आहे. आज सुट्टी आहे मला, त्याच्यामुळे सगळ्यात पहिले आम्ही दुपारी जेवण करायला आलो. मी मस्त घेतला आहे मसाला डोसा. इथे यश आणि युगने घेतली. एक मिनिट दाखवा. मशरूम बिर्याणी. आणि राधा काय खाणार आहे? चटणी. ती चटणी हात तुकडो हे घे. छान जेवण वगैरे करून आम्ही गेलो ज्वेलरी शॉपमध्ये माझ्यासाठी रिंग बघायला. ॲक्च्युली युगने मला आजपर्यंत कधीच रिंग गिफ्ट केलेली नाही आहे, एंगेजमेंट रिंग सोडली तर. आणि माझ्या नेहमी मनात होतं की त्याने मला कधीतरी रिंग गिफ्ट करावी आणि छान प्रपोज करावं. खैर प्रपोज वगैरे तर त्याने काही केलं नाही, पण रिंग मात्र मला बड्डे गिफ्ट म्हणून नक्की मिळाली. आणि हे एकदम अनएक्सपेक्टेड न मागता मिळालेलं गिफ्ट आहे मला. सरप्राईज देता येत नाही म्हणून काय झालं, पण माझ्या मनातल्या इच्छा अपेक्षा माझ्या नवऱ्याला कळता आणि तो पूर्ण करतो, यातच मी खुश आणि समाधानी आहे. कुठे आली तू राजू? राजू कुठे तू? पापाच्या ऑफिसला आहे ना? आता जेवण वगैरे करून रिंग फायनल करून आम्ही आलो आहे युगच्या ऑफिसमध्ये. त्याचं थोडंसं काम होतं, जोपर्यंत काम आवडतं तोपर्यंत आम्ही मायली की बसलो आहे टाईमपास करत इथे. मग इकडनं आम्ही दोघं सोबत घरी जाऊ. केस कुठे राधाचे? राधाचे केस कुठे? केस कुठे राधाचे? केस कुठे राधाचे? राधाचे केस कुठे? केस कुठे राधाचे? हे मम्माचे केस आहे, मम्माचे केस आहे. आणि राधाचा हेड कुठे? वेर इज युअर हेड? वेर इज युअर हेड? वेर इज युअर हेड? वेर इज युअर हेड? हेड हेड वेर इज युअर हेड? आणि राधा कशी हसते आणि राधा कशी झोपते? कशी झोपते? तिला असं कॅमेरासमोर विचारलं तर सांगणार नाही, पण जर कॅमेरा नसेल ना तेव्हा मग मुद्दामून सांगेल ती. कॅमेरासमोर ती असं मुद्दामून आवाज करणार, काहीतरी करणार है ना, तेव्हा तू असं गुडगलसारखं सांगणार नाही दररोज सांगते मम्माला तसं. अच्छा, आमच्या इथे असं ना सरप्राईज वगैरे असं काही नसतं. तुला काय पाहिजे ते तू सांग, ते तुला भेटेल असं असतं. तर तुमच्या इकडे पण असंच असतं का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे पण नवरे असेच आहेत का की काहीतरी वेगळे आहे, छान सरप्राईज प्लॅन करणारे आहेत? ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा है ना. कधी देशील तू मला सरप्राईज? 7 जन्म आहे अजून आपल्याकडे. मी पहिल्या बर्थडे पासून मी सांगते मला काहीतरी सरप्राईज दे, छोटासा का असं ना, सरप्राईज दे, सरप्राईज. पण नाही, नो सरप्राईज. अरे ते तर मी, माझं सरप्राईज आहे ना, ते मी दिलाय ना जन्म. तो संध्याकाळ दुपारी छान मस्त जेवण केलं, कारण की मी आधीच सांगितलेलं की आज माझा बड्डे आहे. सो मी आज सकाळी पण कुकिंग करणार नाही आणि संध्याकाळी पण कुकिंग करणार नाही, कारण की एक दिवस तो छूट बनताय यार. त्याच्यामुळे छान असं जेवण केलं, रिंग फायनल केली. आणि रिंग घ्यायचा डिसिजन हा युगचाच होता, कारण की त्यानेच मला सांगितलेलं की तुझ्या बड्डेसाठी आपण यावेळेस एक रिंग घेऊया. ॲक्च्युली त्याचं कसं आहे ना, त्याला सरप्राईजेस वगैरे द्यायला जमत नाही. तो जे काही येते मला सांगून करतो, किंवा त्याला जर केक फायनल करायचा आहे तर तो मला विचारतो की तुला कोणता केक आवडेल, तू सांग मला. किंवा रिंग घ्यायची आहे तर तो मला आधीच सांगून देतो की आपल्याला तुझ्यासाठी रिंग घ्यायची असं. त्याच्यामुळे त्याला असं सरप्राईज वगैरे द्यायला जमत नाही. बट ठीक आहे, याच्यातच मी समाधानी आहे की तो ॲटलिस्ट इतके एफर्ट्स घेतो आहे की मला जी गोष्ट आवडेल किंवा मला कोणती गोष्टीने आनंद होईल ती गोष्ट तो करतो. तर मी हॅप्पी आहे या गोष्टीने.
आणि मला एक बोलायचं होतं की पहिलेसारखे बर्थडेज आता तितके स्पेशल नाही राहिले आहेत, कारण की ऑलमोस्ट सगळे आपल्या आपल्या लाईफमध्ये बिझी झाले आहेत आणि कोणाला लक्षात राहतो कोणाला नाही राहत. पहिले कसं असायचं की सगळे आवर्जून आपल्याला विश करायचे इंस्टाग्रामला असू दे, व्हॉट्सअपला असू दे. बट आता असं झालेलं आहे ना की सगळेजण आपल्या आपल्या लाईफमध्ये बिझी आहेत आणि जर आपण स्टेटस वगैरे टाकलं तर आपल्या फ्रेंड्सला कळतं की अरे हिचा बड्डे आहे. म्हणजे माझ्यावरून पण मी सांगते की मला स्वतःला कधी लक्षात राहत नाही की अरे आज हिचा बड्डे, आज तिचा बड्डे. जेव्हा आपण स्टेटस बघतो सोशल मीडियावरती तेव्हा आपल्याला लक्षात येतं की अरे आज हिचा बड्डे, मग तेव्हा आपण विश करतो. बट पहिले कसं होतं की मम्मी पप्पा होते, म्हणजे आपण जेव्हा आपल्या पेरेंट्ससोबत राहायचो, फ्रेंड्ससोबत असायचो, तेव्हा मस्त फ्रेंड्स केक वगैरे घेऊन यायचे सरप्राईज द्यायला. म्हणजे ती पण एक वेगळी मज्जा होती. आता तर मज्जा येतेच, बट आता तितकं असं खूप काही स्पेशल वाटत नाही. पहिले जेव्हा आपण टीनेजमध्ये होतो तेव्हा बड्डे म्हणजे माझ्यासाठी तरी, तुमच्यासाठी मला माहीत नाही, बट माझ्यासाठी तरी नेहमी स्पेशल असायचा. माझ्यासाठी बड्डे म्हणजे सण असायचा. आणि माझे फ्रेंड्स खूप मेहनत घ्यायचे की ऋतुजाला आम्ही कसं स्पेशल फील करून देऊ. संध्याकाळी छान तयारी वगैरे करून आम्ही गेलो कोलंबो सिटी सेंटर मॉलमध्ये. तिकडे आधी गेम्स खेळूया म्हटलं आणि त्याच्यानंतर जेवण करूया, म्हणून आम्ही आधी छान गेम्स खेळलो, खूप एन्जॉय केलं. एक नंबर रिवर्स स्पिन आहे का? बाहेर गेल्यावर राधा पण फुल एन्जॉय करते, ते बघून आम्हाला इतकं छान वाटतं ना. आणि आता आम्ही आलो आहे बार्बिक्यू नेशनला मस्त जेवण करायला. खुशी बघा. बर्थडे कोणाचा आहे नक्की सांगा मला, बर्थडे कोणाचा आहे, माझा आहे की याचा आहे? केक कापताच मी तुटून पडले चाटवर. पाणीपुरी, पापडी चाट, दहीपुरी आणि युग तुटून पडला नॉनव्हेजवर. इथल्या बार्बिक्यू नेशनला अगदी इंडियासारखी टेस्ट आहे, त्यामुळे चाट खूपच मस्त होतं. मला नॉनव्हेज तितकं फारसं आवडत नाही, पण मला चाट मात्र खूप आवडतो, त्यामुळे मी चाट एन्जॉय केलं आणि युगने मस्त बार्बिक्यू केलेलं नॉनव्हेज. आज राधाची जबाबदारी काकावरती आहे. काय पाहिजे तुला? चिकन? चाव ना खेकड्याने चाव ना. थैंक यू गाइस, मेरे को पता है इसके अंदर क्या है, पर फिर भी माझ्या नवऱ्याने इतके छान कष्ट घेतले की त्याने असं छान गिफ्ट रॅप करून आणलेलं आहे, म्हणजे मला छान वाटायला पाहिजे. टॅडॅंग टॅडॅंग डिंग 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 डिंग. मुंह मीठा कीजिए. हा घालून देऊ. टाकतो. थँक्यू. दिवसाची शेवट खूप छान झाली आहे, खूप सुंदर झाला माझा बर्थडे आणि मी एक्सपेक्ट नव्हतं केलं की इतका छान होईल. मला विश केलं आहे. जे माझे व्हिडिओज बघतात, ज्यांना माझे व्हिडिओज आवडतात, त्यांना सगळ्यांना मनापासून थँक्यू. तुमच्या सगळ्यांची ब्लेसिंग्स, तुमच्या सगळ्यांचं तुम्ही जे मोटिवेशन देतात मला, त्याच्यासाठी खूप 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 थँक्यू. मी ट्राय करते की मी जास्तीत जास्त व्हिडिओज बनवू शकेल आणि तुमच्यापर्यंत पोचवू शकेल, चांगलं कॉन्टेंट बनवून तुमच्यापर्यंत पोचवू शकेल. जसं मला जमतं तसं मी ट्राय करते. मी पण शिकतेच आहे अजून, असं नाही आहे की मी खूप त्याच्यामध्ये एक्सपर्ट झाली आहे. मी पण शिकते. सो येस, लेट्स ग्रो टुगेदर. तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. गुड नाईट.